आपणाला माहीत आहे का, अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवासस्थानाला व्हाईट हाऊस का म्हटले जाते? त्याच्यानुसार 1776ला स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही त्या ठिकाणी स्वीकारली, ज्याला आपण राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती म्हणतो. तर राष्ट्रपतीकरता अधिकृत निवासस्थान बांधण्याकरता वॉशिंग्टन या ठिकाणी एक मोठ्या अशा प्रकारचं बांधकाम, जवळपास 51,000 स्क्वेअर फुटावरलं बांधकाम त्या ठिकाणी हाती घेतलं आणि 1792ला या बांधकामाला सुरुवात झाली. 1800मध्ये पूर्ण झालं आणि 1800मध्येच जॉन ॲडम्स हे पहिले राष्ट्रपती त्या ठिकाणी राहायला गेले. त्यानंतर 1811ला या जी इमारत आहे राष्ट्रपतीचं, त्याला एक्झिक्युटिव्ह मेन्शन म्हटलं जातं, म्हणजेच अधिकृत अशा प्रकारचं निवासस्थान. 1811ला ज्यावेळेस या असणाऱ्या राष्ट्रपतीच्या निवासस्थानाला आग लागली, वॉशिंग्टन या ठिकाणी फार मोठं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं किंवा परिसरामध्ये आग लागली होती. त्याच्यामध्ये हे राष्ट्रपतीचं निवासस्थानसुद्धा फार मोठं त्याच्यामध्ये बक्षिस्थानी पडलं होतं. तर तशा वेळेला या असणाऱ्या इमारतीचं नवीन बांधकाम सुरू होण्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी आग लागली, तर बाहेरच्या बाजूला ते व्यवस्थित दिसावं म्हणून त्याला पांढरा कलर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आणि त्यामुळं या पांढऱ्या रंगामुळंच लोक त्याला व्हाईट हाऊस म्हणायला लागली. 1901 साली थिओडोर रूझवेल्ट यांनी अधिकृतपणे हे व्हाईट हाऊस म्हणून या असणाऱ्या निवासस्थानाची घोषणा केली. तर खऱ्या अर्थानं लोकांमध्ये ते नाव गेलं म्हणून त्याचं नाव व्हाईट हाऊस पडलं. आजही आपण बघितलं अमेरिकन राष्ट्रपती त्यांचं कार्यालय किंवा त्यांचं निवासस्थान जे जगातली सर्वात सुरक्षित इमारत मानली जाते, तर त्याचं जे नाव आहे एका आगीमुळे पडलेलं आहे हे आपल्याला